मगाशी माझ्यासमोर प्रांजलचे पप्पा हॉलमध्ये शिरले. त्यांचं काय बोलणं चाललंय हे ऐकायला मी आतमध्ये आले तर हॉलमध्ये कोणीच नाही, गायब. आणि फक्त ते नाही बर का, आमच्या घरातले पण सगळे गायब आहेत. बाई बाई बाई, अगं किती मूर्ख आहेस ग तू. अगं तू त्यांचं बोलणं ऐकू नयेस म्हणून सगळे एखाद्या खोलीत बसले असणार दार बंद करून. अय्या हो, खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं ते. बरं मी बघते. हा मूर्ख कुठे, कुठल्या खोलीत गेले असतील हे? सासूबाई, अहो ते प्रांजलचे पप्पा आले होते ना, ते कुठे गेले? ते अगं आमच्या खोलीत बसलेत. तुमच्या खोलीत का हो? हा अगं त्यांना इथे खूप उकडत होतं ना, म्हणून मग आमच्या खोलीत पंख्याखाली बसलेत ते. अहो मग त्यांना माझ्या खोलीत एसी मध्ये बसव ना, मी आता बोलून आणते त्यांना. अगं हे नको अगं त्यांना एसी नकोच आहे म्हणून ते पंख्याखाली बसलेत. हो तू एक काम कर ना, तू त्यांच्यासाठी छानपैकी कॉफी बनव. मी? हो अगं त्यांना तुझ्याच हातची कॉफी प्यायची आहे, तेच सांगायला तर आले ना मी बाहेर. माझ्या हातची? हो पण फक्त त्यांच्यासाठीच बनव, आणखी कोणाला नकोय. हो. कॉफी द्यायच्या निमित्ताने खोलीत तर जाता येईल, एकदा आत गेले की बाहेर पडायचंच नाही. मी आत्ता आणते. हा कठीण आहे सगळं, मूर्खपणा आहे सगळा. वीणाला फसवणं इतकं सोपं नाहीये, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आता अगदी नाकातोंडात पाणी जायची वेळ आल्यावरती माझ्याकडे आलाय. सॉरी, मी काहीही करू शकणार नाही. पप्पा प्लीज चिडू नका ना. चिडू नको तर काय करू? चिडण्यासारखंच केलंय तुम्ही हे सगळं. आणि पुढे मागे असं काहीतरी होईल ही शक्यता गृहीत धरून मी तुम्हाला असं करू नका म्हणून सांगितलं होतं, पण ऐकलं नाहीत माझं. तुम्हाला हवं तसं तुम्ही करत राहिला. सॉरी पप्पा, आमच्याकडून चूक झाली. सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. उल्हासराव, मी पण तुमची माफी मागतो. तुम्ही कशाला माफी मागताय? हे सगळं रायाने केलंय ना? नाही, मी ते पप्पा आता तुम्हीच सुचवा ना काय करायचं ते. आम्ही सगळेच खूप टेन्शन मध्ये होतो. उल्हासराव, खरं तर आता फक्त तुमच्याकडूनच आशा आहे, तुम्हीच काहीतरी करू शकाल. तुम्ही हे सगळं करायच्या आधी जर का मला कॉन्फिडन्स मध्ये घेतलं असतात ना तर फार बरं झालं असतं. पप्पा आता त्याचा विचार करून काही उपयोग आहे का? आता आम्ही ठरवलंय, तुम्ही जसं सांगाल ना तसंच आम्ही करणार. नाही, मला जरा विचार करावा लागेल. अहो पण आता विचार करायला वेळ कुठे आहे? सह्या उद्याच करायच्या आहेत ना. मी बोलतो वकिलाशी. पण प्रांजल आली काय किंवा नाही आली काय, मला तर सही करावीच लागणार आहे. त्यासाठीच मला आधी ते पेपर्स बघावे लागतील. तिने त्याच्यामध्ये काय काय क्लॉजेस टाकलेत ते बघावं लागेल. त्यातून काही पळवाटा आहेत का, काही लूपहोल्स राहून गेलेत का, ते बघून मगच आपल्याला पुढची पावलं टाकावी लागतील. पण ते पेपर्स मिळणार कधी तुम्हाला? मी आत्ताच बोलतो वकिलांशी. थांब, मी बघ. कॉफी आणली. प्रांजलच्या पप्पांना कॉफी द्यायची, मला आत येऊ द्या ना. मी देतो, दे. मी देतो. मुकुंदा, आपल्या घरात काय चाललंय ना काही कळतच नाहीये. आता काय झालं तुला चिडायला? प्रांजलचे पप्पा आलेत. वा वा काय? अरे कशाला आलेत ते? का आलेत? मला माहित नाहीये म्हणून तुला विचारते ना.
मी सकाळी गेलो ना तर आत्ता आलोय. मला कसं माहित असणार? आणि असेल त्यांचं काहीतरी काम, आपल्याला काय करायचंय? आपल्या घरात काय चाललंय ना ते आपल्याला कळायलाच पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे की प्रांजलच्या मामाला आला त्यांचाच कॉल. सांगा सांगा आता आपल्या घरात काय चाललंय ना ते सगळं सांगा त्यांना. मी काही सांगणार नाहीये त्यांना. हो मला माहितीये तू त्यांना काहीही सांगणार नाहीयेस, कारण बहुधा तुला काही माहितीच नाहीये ना. हो ना? हा ठीक आहे, बघतो मी. नाही आपण हवं तर भेटूयात ना, मग बोलू. आणि मी फोन केला होता हे कोणालाही कळता कामा नये. कोणालाही म्हणजे कळलं ना? हा ठीक आहे. जरा उशीर झाला आपल्याला, कारण वकिलांनी आत्ताच ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर वीणाकडे पाठवून दिलेत. म्हणजे बघ आता सगळेच मार्ग खुंटले म्हणायचे. नाही अगदीच खुंटले असं नाही, कारण वकील मला ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स आता मेल करतोय. आपण सगळेच जण वाचूयात ना. लॅपटॉप आहे ना घरी? हो आहे ना, आमच्या मनवाच आहे. आणू? थांबा मी आणते. नाही नाही तू थांब, मी जातो. काय बाहेर ती ऋता असेल, ती तुला पाहिलं की 1000 प्रश्न विचारेल. त्यापेक्षा मी जातो, ती माझ्या नादी लागणार नाही. आणि नेट चालू आहे ना? हो आहे ना, आमच्या मनवाकडे इंटरनेट पण आहे. हे दादानीच घेऊन दिलंय तिला. दादा तिला काहीही कमी पडू देत नाही. मग त्यासाठी त्याला कोणाकडनं पैसे उसने घ्यावे लागले ना तरी चालेल. काय दादा बरोबर ना? तू लॅपटॉप आणतोयस ना? म्हणजे आता गप बस ना जरा, जा ना लवकर. एका विषयातून दुसऱ्या विषयात घुसतोयस. सॉरी आलोच. थँक्यू पप्पा. पप्पा खरं तर एवढा मोठा डिसिजन घ्यायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगायला हवं होतं, पण तरीही तुम्ही आता आम्हाला सांभाळून घेतोय. कारण हे सगळं तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करत नाही आहात, आमच्यासाठी करताय. पण यापुढे ही अशी चूक होऊ देऊ नका. नाही, कारण यापुढे जर का तुम्ही मला न सांगता काही केलं ना तर मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. नाही करणार पप्पा. मी तुम्हाला वचन देऊ का? वचन नको, नुसता शब्द दे. दिला. सासूबाई, सासूबाई, उद्या जर का प्रांजल आलीच नाही तर तुम्ही काय करायचं ठरवलंय? भैरव, प्रांजल आली काय किंवा नाही आली काय मला काहीही फरक पडणार नाहीये. हा पण राया मात्र उद्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणारच, तसा क्लॉजच टाकलाय मी. असं असा काय क्लॉज टाकलाय तुम्ही? ते तुला कशाला कळायला हवं? असं कसं सासूबाई? नाही म्हणजे माझ्या आणि प्रियाच्या वाट्याला काय येणार हे मला कळायला नको का? कारण सगळी प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावरती करणार असं कबूल केलंय, म्हणून विचारतोय मी. शांत राहा भैरव, जरा शांत राहा. उद्या तुला सगळं कळणार आहे, सगळं. राया का तू, छापा की काटा, राम की श्याम, थंड की गरम, तिखट की गोड, सगळं उद्या कळणार आहे. सासूबाई मला ना असं वाटतंय की तुम्ही मला फसवताय. बाई 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 बाई, मी नाही कधी कुणाला फसवत. समोरचा आपोआप फसत गेला ना तर मी नाही काही करू शकत. अच्छा, म्हणजे मी फसतोय असं तुम्हाला म्हणायचं? अरे असं कुठं म्हणाले मी? हा नाही, पण उद्या तू किंवा राया यांच्यापैकी एक जण फसणार हे मात्र नक्की.
मी तसा फसणार नाही. वेळ पडलीच तर मी कुठल्या टोकाला जाईन हे तुम्हाला पण कळणार नाही. काय लिहिलंय हो? जन्मठेप. राया आणि प्रांजलनी जर का याच्यावरती सह्या केल्या ना तर ते तुमच्या घरीच काय वर्षातनं एकदा जरी तुम्हाला भेटले ना तरी देवाची कृपा झाली म्हणावी लागेल. हा, असं काय लिहिलंय त्यात? क्लॉजेस, क्लॉजेसवर क्लॉजेस. रायाने याच्यावरती सही केली ना की तो याच्यात अडकणार. नाही, आणि याच्यामध्ये कुठे पळवाट किंवा लूपहोल्स आहेत असं काही दिसतच नाहीये. पण नंतर तो नाही म्हणाला तर म्हणजे तसं म्हणू शकतो ना तो? हो, अर्थात म्हणू शकतो. आपल्या देशात लोकशाही आहे, प्रत्येक जण स्वतंत्र आहे आपल्या देशात. हो, पण आपल्या देशामध्ये कायदा पण आहे. नाही नाही म्हणू शकतो, पण मग त्याला त्याचं जबरदस्त कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. काय द्यावं लागेल? सॉरी, पण ह्याच्यामध्ये जे कॉम्पेन्सेशन लिहिलंय ना ते तुम्ही तुमच्याकडे आहे ते सगळं जरी विकलत ना तरी नाही देऊ शकणार. अरे राया, हे सगळं वडिलोपार्जित आहे रे. त्यात माझीही मिळकत आहे. हे सगळं जाणार? अरे नाही नाही, हे सगळं मी तुला देऊन बसलो तर मग मुकुंदला काय देऊ? बरं, तो एक वेळ गप्प बसेल, पण ती ऋता, तिला काय सांगायचं? आणि त्यात हा मंग्या आहेच वडिलोपार्जित मिळकतीवर हक्क सांगायला. दादा, अरे मंग्या, मी काय करू? तू बघतोयस ना सगळं हे. अहो, तुम्ही जरा शांत बसा ना. काय बोलताय तुम्ही? आणि दादा दिलेलं नाही अजून काही, द्यावं लागलं तर हा विषय चाललाय. मग जरा शांत राहा. आता काय करायचं? नाही, याच्यावरती आता एकच उपाय. रायानी सह्या नाही करायची. सगळं ते भैरवच्या कशात जाणार? अहो, तुम्ही जरा मनातल्या मनात बोला ना. उगाचच गैरसमज होतात. आधीच तुमच्या अशा बोलण्याने त्यांचा गैरसमज झालेला आहे. नाही, तसं काही नाही. मला कळलंय ते. त्यांना म्हणायचं एक असतं आणि हे बोलतात वेगळं. अहो, बरेच वेळा होतं त्याचं असं. नाही, तसं काही नाही. कालही असंच काहीतरी झालं ना. आजी, जाऊ दे ना आता तो विषय. पप्पा, मी सह्या न केल्याने आपला तोटाच होणार आहे. हो ना, रायाने तुम्हाला आणि मम्माला भैरव पासून यापुढे वाचवण्यासाठी हे सगळं केलं होतं. आता शेवटापर्यंत आल्यावर जर का याने माघार घेतली तर सगळंच वाया जाईल ना. मग तर त्या वीणाबाई माझे काय हाल करतील देवालाच ठाऊक. माधवराव, तुम्ही नका काळजी करू. मी दुसऱ्या वकिलांशी बोलतो. प्रांजल, तू जरा बाहेर येतेस का? मला बोलायचंय तुझ्याशी. उल्हासराव, असं काय घडलंय हो ज्यामुळे आमचा दादा वीणाबाईंना इतका घाबरतो? नाही, काय घडलंय? काहीच नाही. झालं याचं सुरू. तुम्ही लक्ष देऊ नका हो त्याच्याकडे. तुम्ही दुसरा वकील बघा आणि काही तोडगा निघतोय का बघा. आता आमची सगळी भिस्त तुमच्यावरच आहे. हो, तुम्ही नका काळजी करू. मी मार्ग शोधतो काहीतरी. प्रांजल, तू येतेस ना? हो. येतो मी.
काय झालं? प्रांजलचे पप्पा खूप टेन्शन मध्ये दिसत होते. अगं काही नाही, प्रांजल बऱ्याच दिवसांनी भेटली ना त्यांना, म्हणून जरा इमोशनल झाले ते. नक्की काहीतरी गडबड आहे. माझ्यापासून हे काहीतरी लपवत आहे. अशी एक गोष्ट आहे की जी मी आतमध्ये बोलू शकत नव्हतो, पण मी तुला मुद्दाम बाहेर बोलवलं. काय झालं पप्पा? मी ना माधवरावांवरती फारच चिडले. त्यांनी जो काही फोन केला ना तो नको होता करायला. खरं तर त्यामुळे मला सुद्धा खूप वाईट वाटलं. हो बरोबर आहे तुमचं, पण बाबांना सुद्धा आता पश्चाताप होतोय. ते मम्माची आणि प्रियातेची माफी पण मागणार आहेत. नाही आता त्यांना कोणासमोरही जायला सांगू नकोस. काय प्रकरण जरा खूप तापलंय, जरा शांत होऊ दे, मग बघू आपण काय करायचं ते. ठीक आहे पप्पा, तुम्ही त्या दुसऱ्या वकिलाला कधी भेटणार आहात? नाही, त्याला आत्ताच भेटायला पाहिजे. मी जातो त्याच्याकडे, तो काय म्हणतोय ते बघूयात आणि मग ठरवूयात पुढे काय पावलं टाकायची ते. मी येतो संध्याकाळी, तेव्हा बोलू आपण. तोपर्यंत माझं त्याच्याशी बोलणं होईल. चालेल. पुस्तक वाचतेस ना? मग वाच ना. माझ्याकडे काय बघते सारखी? मम्मा मी कुठे तुझ्याकडे बघते, मी वाचतेच आहे. हो का? मला का बरं सारखं सारखं वाटतंय की तू ना माझ्याकडेच बघतेस म्हणून. हॅलो, हा बोल ग. प्रांजलचे पप्पा निघाले तिकडे यायला. महत्वाचं बोल. पुढे काय झालं? हो सगळं सस्पेन्स आहे. खोलीचं दार बंद करून चाललं होतं सगळं. मग काय, मला काहीच कळलं नाही ना. अगं हे सांगायला फोन केलास? शी, ठेवते बाई फोन. आता मीच काढीन शोधून काहीतरी. हो. काय बरं बोलणं झालं असेल त्यांच्यात? बाबा काय झालं? तुम्हाला काही टेन्शन आहे का? दुसरं कुठलं टेन्शन असणार आहे मला प्रांजल? मी तर फोन केला ही चूकच झाली माझी. पण तू होतीस तेव्हा तिथे, तू मला वेळीच अलर्ट का नाही केलंस? बाबा हो, मी तुम्हाला केलं असतं अलर्ट, पण मला नेमकं तुम्ही काय करताय हे कळतच नव्हतं. नाहीतर नसतं का केलं मी तुम्हाला. पण आता बाबा हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. प्रांजल, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी आपल्या घरातल्यांचा विचार करूनच वागलोय. जे काही केलं ना ते त्यांच्या चांगल्यासाठीच केलंय. पण गेल्या काही दिवसात या अशा काही गोष्टी घडल्यात ना की आता आपल्या घरातले सगळे माझ्यावर रागवणार आहेत, आणि त्यात तुझ्या घरचे सुद्धा. म्हणजे आता मी पूर्णपणे एकटा पडणार प्रांजल. नाही, मी आज त्यांची माफी मागतो. नाही नाही नको बाबा, तुम्ही आता तिथे अजिबात जाऊ नका, कारण प्रकरण अजून जास्त चिघळण्याची शक्यता आहे. आणि कितीही काहीही झालं ना, घरातले सगळे तुमच्यावर रागवले तरी मी तुमच्या सोबत आहे ना. नाही नको, तू असं नको करूस. मी तुला नाही मध्ये घ्या. हे जे काय घडले ते माझ्यामुळे घडले ना प्रांजल. माझ्या चुकांमुळे तू भरडली जावीस अशी माझी खरंच इच्छा नाही. आणि हे सगळं तुम्ही एकट्यानेच सहन करावं असं नाही वाटत मला.
बाबा तुम्ही जे काही केलं ना त्यात तुमचा नाईलाज होता हे माहिती आहे मला. साहेब यायच्या आधी मला न विचारता जेवण का लावलंस? ते प्रियाताई आत्ताच जेवतात ना. तिचं ठीक आहे पण बकासूर. हा? अरे तो भैरव. ते आता जेवतात मग 10 वाजता जेवतील आणि मग रात्री 2-3 वाजता आहेच. चल जा तुम्ही बघते. भैरव, अरे शेवटचं जेवण घेतोयस की काय?